तर नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर कसे आहेत मैत्रिणींनो? मजेतच ना? तर मजेतच राहावा. तर मैत्रिणींनो, तर आता वाजलेले 11:30. तर आत्ता ना मम्मीची नेहमी कामं झालेली आहेत. तर मी आंघोळ केली, मस्त असा नाश्ता केला. नाश्त्याला आईनं केली ते मेथीची धपाटे. तर मेथीची धपाटे अगदी मस्त असं झालेली होती. तर खूप खरंच भारी वाटलं खाऊन, इतकी टेस्टी लागली ना. गरमागरम अशी धपाटी खाल्ली, मग चहा खारी खाल्ली, लाडूला पण दूध खारी चारलं आणि थोडंसं दूध पाजलं. तर तो आता गेलाय, त्याला जरा सर्दी झाली, कारण जरा इकडचं पाणी तिकडचं पाणी चेंजेस झाल्यामुळं ना, तर त्याला जरा सर्दी झाली आणि जरा छाती भरली. तर त्याचा मामा म्हणजे माझा भाऊ गेलाय दवाखान्यात घेऊन. तर त्याला दवाखान्यात घेऊन गेलाय. तर मामा आणि भाचे इतकं भारी नातं असतं ना, खरंच त्यांचं बघून ना मला इतकं असं कसं तर वाटतं ना, खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे क्वचितच लोकांच्या नशिबात ना असा मामा भेटायला नशीब लागतं. तर जाऊ द्या, या विषयावर मी काही बोलणार नाही. आमची त्यामागची स्टोरी खरंच वेगळी आहे मामा आणि भाची या नात्याबद्दल. तर ती काही मी सांगणार नाही तुम्हाला व्हिडिओवर. तर यांचं मामा आणि भाच्याचं नातं बघून खरंच म्हणजे आमच्या बाबतीत का असं नाही असं मला वाटतं. तर कोणाकोणाच्या नशिबात मामा भाची किंवा मामी भाची यांचं नातं खरंच खूप भारी असतं. त्यांचं बघून ना आम्हाला खरंच खूप वाईट वाटतं. आमच्या का नशिबात असं नाही. तर जाऊ दे, सोडा. तर तसं माझ्या भावाचं म्हणजे माझ्या लाडूचं आणि त्याच्या मामाचं नातं खरंच खूप ग्रेट आहे. पुढच्या पुढं काय होईल ते होईल, लग्न झाल्यानंतर बदलतात असं काय म्हणतात. तर ते काय आपण सांगू शकत नाही, की त्याच्यावर डिपेंड असतं. पण आत्ता तर खरंच खूप ग्रेट आहे. त्याचा इतका जीव आहे ना, म्हणजे मामाचा भाच्यावर इतका जीव आहे ना, जेवढा मी जीव लावत नाही तेवढा माझा भाऊ माझ्या लेकरावर जीव लावतो. खरंच त्याला जरा एवढं जरी झालं ना काय, तर लगे दवाखान्यात नेतो. आणि महिना मी सोडून लाडूला राहते, कारण त्याला जीव लावणारे इथं मामा आहे त्याच्यामुळं. तर आजी आजोबा तर लावतातच, पण मामाचं सगळ्यात जास्त जीव भाच्यावर असतो. तर पुढच्या पुढं काय असेल ते असेल, पण आता सध्या तर एकदम व्यवस्थित आहे. तर त्याच्याशिवाय, आणि तो पण मामाशिवाय अजिबात राहत नाही. त्याला मी नसली तरी चालेल, पण मामा हा लागतोच. तर खरंच खूप भारी नातं असतं मामा भाच्याचं किंवा भाचीचं. तर तसंच काय, तर तो आता गेलाय त्याला दवाखान्यात घेऊन. त्याला थोडीशी सर्दी झाली, रात्री 2-4 वेळा उठला. तर म्हणला दीदी ह्याला सर्दी झाली, मी त्याला दवाखान्यात घेऊन आणतो. तर लगेच सकाळी त्यानं मानानं दवाखान्यात घेऊन पण गेला. तर सगळ्यांचा मस्त असा नाश्ता झालेला आहे. तर इथं मी म्हणलं सकाळी नाश्त्याला आईनं धपाटी केली, तर धपाटी सगळी नाश्त्याला संपली. तर मग आईनं आता म्हणजे आई टाकायली होती भाकरी. तर आईला म्हणलं आई मी टाकते भाकरी, कारण मला चुलीवर लय दिवस झालं केलं नाही, बघू जमतंय का. कारण लग्नाच्या आधी करायचे म्हणजे क्वचित असं आई गावाला गेली तरच, नाही तर मी लग्नाच्या आधी स्वयंपाक हा कधीच केला नव्हता. कधीच म्हणजे कधीच नाही. फक्त माझं काय काम असायचं माहिती आहे का, लग्नाच्या आधी कधी तर देवपूजा करायची आणि फरशी पुसायची, हेच माझं काम. कारण दुसरं मी काहीच काम करत नव्हते, खरंच सांगते. त्यामुळं म्हणते की आई झाल्यावरच आईच्या वेदना समजतात. आई आपल्यासाठी किती करत होती, कधी एका गोष्टीने म्हणत नव्हती की तू हे केलं नाही ते केलं नाही. तसं सासरी नसतं. सासरी एखादी गोष्ट जरी चुकून राहिली तरी त्याच्यासाठी कितीही होतं, आणि आपण किती मरमर काम केलं तरी कोण म्हणत नाही की तू एवढं काम केलं. तसं माहेरी आहे, आपण एवढं जरी काम केलं तर माझ्या बाईनं आज एवढं काम केलं, माझ्या बाईनं आज तेवढं काम केलं, तेवढं म्हणलं तरी आपल्याला किती भारी वाटतं. आणि सासरी आपण सगळ्यांसाठी मरतो. 10 माणसं आपलं मन जपू शकत नाही, पण ते 10 माणसं आपल्याकडून किती अपेक्षा करतात हे ना आमच्यासोबत, की आमचं किती केलं पाहिजे, आमच्यासोबत कसं वागलं पाहिजे. ती एकटी 10 जणांसोबत किती व्यवस्थित वागावं ही त्यांची अपेक्षा असते, आणि ती 10 जण त्या एकटीसोबत व्यवस्थित वागू शकत नाहीत. तर खरंच हाच फरक असतो सासर आणि माहेरमधला. तर जाऊ द्या, तर तो विषय राहू द्या बाजूला. आता मी माहेरी आले, त्यामुळे इथलं जीवन व्यवस्थित 4 दिवस चांगलं राहायचं, मजेत घालवायचं. तर आईला म्हणलं आई मी भाकरी टाकते मकाच्या चुलीवर, तर तू तर बाकीचे कामं कर. तर आता मी भाकरी पण टाकलेल्या आहेत, पण भाकरी टाकतानाच व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं, तर त्याच्यामुळं तो व्हिडिओ शूट नाही केला मी. तर आता भाकरी टाकून झालेल्या आहेत, हात वगैरे स्वच्छ धुतलाय, आणि आता म्हणलं लगेच
चुलीवरच बटाट्याची भाजी पण करून घ्यावी, पातळ भाजी. सांडग्याची भाजी आईनं केली, परत कारल्याची भाजी पण आईनं केली, ठेचा केलाय. तर आता पातळ भाजी लागते. मकाच्या भाकरी म्हणल्यावर पातळ भाजी तर लागणारच, कारण सुक्या भाजीवर नाही खावं वाटत. तर मग मी आता बटाटा चिरून घेतलं आहे. त्याच्यासाठी कांदा टोमॅटो पण टाकणार आहे मी. पातळ म्हणजे असं पूर्ण आमटी नाही करणार, थोडी सरबरीत करणार आहे, अंगापुरता रस्सा. तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो बटाटो असं चिरून घेतलेलं आहे. सगळं बाहेर आणून ठेवलेलं आहे. भाकरी मस्तपैकी आरावर केलेल्या आहेत, तर तुम्हाला मी दाखवतेच. तर चला.